तुम्ही पळयतात ग्रहलक्ष्मी स्पर्धा आणि तांचे वेगवेगळे लक्ष्मींचे वेगवेगळे टॅलेंट्स. तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, करी दुरित दूर संकट हारी, करी दुरित दूर संकट हारी, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. हरी तिमिर हरी भव भय हारी, हरी तिमिर हरी भव भय हारी, कमला मानस कुंज विहारी, कमला मानस कुंज विहारी, ची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. नारायण नारायण, एकही चाक नसलेल्या हा ब्रह्मचारी रथाला सारे प्रश्न विचारून काय उपयोग. मी आपला असाच चाललो कसा. ह्या उपरांत 14 कंटेस्टंट आसात, तातूंतले आमी 7 निवडटली. हे 7 कंटेस्टंट आमचे 7 ग्रहलक्ष्मी वेंचून आयिल्ले आसात. बाकीच्यो 7 आनी वायट धरचे न्ही, सगळ्यांक बक्षिसां आसा हें लक्षांत धरचें. आनी आतां मुखार वतात ह्या आमी 7 जाणांक घेवन रावंड आसा. एक शब्द 1 मिनीट, हातून एक शब्द आसतलो आनी त्या शब्दाचेर तांणी मुखार येवन 1 मिनीट उलोवपाक जाय. गुढीपाडवा हो सण हिंदू धर्मान सादर करतात. गुढीपाडवा म्हणजे भगव्या रंगाची गुढी आम्ही घराचे चडयता. ते गुढीक आम्ही बरी न्हेसयता, तेका ताळे बांदता, फुलां बांदता, तेजी पुजा अर्चा करता, तेका उजवाती दाखयता आनी ती आमी तेका असो कलश लायता वयर आनी तो आपल्या घराच्या वयर
लायता हे म्हणजे की आनंदाचें एक प्रतीक आसा, हिंदू धर्माचें एक प्रतीक आसा, जेणे करून आमकां गुढीपाडव्या दिसा खूब उमेद जाता की आमी एक घराचेर आपल्या गुढी चडयल्या आनी त्या दिसा आमी गोड गोड पदार्थ करता घरान. गुढीपाडव्याक आमी संवसार पाडवो असो म्हणटा की नव्या व्हंकलांक सुद्दां तुळशी कडेन बसून तांची व्हटी भरपाचो कार्यक्रम जाता आनी गुढीपाडव्याच्या दिवशी आमी गोड गोड पदार्थ करून खावपाक जाता. एकमेकाच्या घरान आमी तांकां गुढीपाडव्याची शुभेच्छा दिवपाक वीश करता आनी एकामेकाचे बरे आचार विचार आमी एकामेका कडसून घेता, तांकां दिता, तांची आमकां खबर कळटा घरान गेल्या नंतर त्यांच्या. असो गुढीपाडव्याचो हो सण खूपच म्हत्वाचो आसा हिंदू धर्मान. आनी गुडयेच्या निमतान खूब कार्यक्रम विविध ठिकाणी घडटा. थोडे कडेन नाटकां जाता, थोडे कडेन पालख्यो आसता, अशे खूब विविध आपल्या देशान आपल्या भागान खूब तरेचे प्रोग्राम घडोवन हाडटा. आनी गुढीपाडव्याचो संवसार पाडव्याचो दिवस आमचो नवें वर्ष, नूतन वर्ष अशें आमी म्हणटा. आनी थंयच नवे नवे घडोवणुकी घडटा, नवे नवे दुकानां उगडटा, नवी नवी वाहनां घेता आनी बऱ्यो बऱ्यो गजाली ह्या गुढीपाडव्याच्या संवसार दिनाच्या निमित्तान घडोवन येता आनी आमकां खूब खोस आनी आनंद भोगता. कंटेस्टंट नंबर 7 शब्द आयिल्लो आसा गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी. गणपती बाप्पा हे शंकर पार्वती यांचा मुलगा आहेत. गणपती ह्या कलेची देवता आणि विद्येचा सागर असं गणपती बाप्पाला म्हटलं जातं. कुठलंही कार्य करण्यापूर्वी आम्ही गणेश पूजा करून त्या कार्य सिद्धीस नेतो. गणपती खरं तर लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव, सार्वजनिक गणपती उत्सव साजरा केला. लोकमान्य टिळकांना त्यावेळेला ब्रिटिश सरकार जेव्हा भारत देशावर राज्य करत होते तेव्हा त्यांना प्रश्न पडलेला की हे लोक एकत्र येतील कारण ब्रिटिश सरकारला भिवून लोक घरातले बाहेर पडत नव्हते. म्हणून त्यांनी लोक कसे एकत्र येतील ह्याच्यावर विचार करून त्यांनी मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर गणपतीच्या छोट्या छोट्या मूर्त्या करून लोक एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. गावागावात त्यांनी मूर्ती प्रतिष्ठापना करून लोक एकत्र येऊन की भारत आपला देश कसा स्वतंत्र होईल याकडे जास्त लक्ष दिले आणि त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न केला आणि आपला भारत गणेश चतुर्थी ह्या सणापासून जास्त महत्त्व लोक एकत्र येऊन भारत देश स्वतंत्र व्हायला फार मदत झाली. कंटेस्टंट नंबर 11 तुमच्या मुखार. विषय आसा दिवाळी. दिवाळी म्हणजे सगळे हेजे पोंट्यो पेटोवन सगळ्या घरान वयरसून सकयल रांग लायिल्ली आसता. दिपवाली म्हणजे ताका दिपवाली म्हणटा. सगळ्याक उजवाड घातलेलो आसता घरान. आनी नरक आदले दिसा आमी दिवाळेच्या आदले नरक चतुर्दशी करतात. ते कृष्ण नरकासूर मानलेले आसता कृष्णान. मागीर ताका मारून बी आमी घरा येयल्ली आसता आनी सकाळी फुडें दिवाळेचे आमी कितें करता कार्टो फोडटा सगळ्या आनी गोयना गोयना करता आनी घरान येवन बरी बरी आमी पक्वान्नां करता. लाडू, चकल्यो, नेवऱ्यो, तिखट फोव, गोड फोव, सगळे तरेच्यो फोव करता आनी सगळीं एकामेकागेर सोयऱ्या येता वयतात. आकाश दिवो लायतात आमी. म्हणजे दिवाळेचो सण हो आमचो व्हडलो सगळ्या पेक्षा व्हडलो सण आसा. धन्यवाद. कंटेस्टंट नंबर 14 तुमच्या मुखार. विषय आसा नागपंचमी. हांव वंदिनी नायक तुमकां सगळ्यांक नमस्कार करता. म्हाका शब्द येयलो आसा नागपंचमी. खरो म्हणजे हो नागपंचमी म्हणजे भावान भयणीन भावा खातीर उपास धरतात त्या दिसा आनी लोक कितें करता घरान नागाची मुर्ती हाडटात. म्हणजे श्रावणान जाता हे नागपंचमी स्टार्टिंगाच असो. तर नागाची मुर्ती हाडून घरा कडेन पुजा करतात. बायलां मागीर पातोळ्यो, पायस, मागीर वरण, दाळ, भात सगळें हें करतात. आनी पायस म्हणजे तो खरो अळणी दवरतात. म्हणजे नागाक ते सगळें जेवण पान दाखयतात. नागपंचमी करतात आनी बायलां आसतात ती उपास धरतात. खरें म्हणचे जाल्यार नागाक मारच्यो न्हू म्हणून ही परंपरा स्टार्ट केल्ली आसूं शकता. कित्याक लोक सगळे नागाक भियातात, मारतात. ते मारूंक जायना. नागाची पुजा करप म्हणजे नाग म्हणजे देवता आसा तो. ताका लोक थोडे दूध व्हरून दवरतात रोहिणीच्या कुशीक वगैरे. ते आमी सगळ्यांनी सदमत घेवंक जाय. म्हणजे नाग म्हणजे लोकांक कांय त्रास करिना, मारूंक जायना आनी नागाची पुजा करूंक जाय नागपंचमी दिसा. जालें. नेक्स्ट नंबर 8 तुमच्या मुखार. वटपौर्णिमा.
वटपौर्णिमा हा सण सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी साजरा करतात. या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षाची पूजा करून हळद कुंकू, काळी पोत, हिरव्या बांगड्या व सूत गुंडाळून 7 फेरे मारतात. या दिवशी सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून कसे हिरावून आणले याची कथा सांगितली जाते. एरवी तर सावित्री ही राजकुमारी होती, पण तरीसुद्धा तिला सत्यनिष्ठ सत्यवान आवडला व तिने त्याच्याशी लग्न केले व जंगलात एका झोपडीत राहू लागली. 1 वर्षानंतर तो मृत्यू पावणार हे माहीत असून सुद्धा ती त्याच्याबरोबर लग्न झाली. आणि एका दिवशी ज्यावेळी 1 वर्ष संपलं त्या दिवशी ती त्याच्याबरोबर मुद्दामहून जंगलात लाकडे आणायला गेली. त्यावेळी तो झाडावरून मूर्छित होऊन खाली पडला व यमराज आले व त्याचे प्राण घेऊन जाऊ लागले. त्यावेळी सावित्रीने यमराजाचा पाठलाग सोडला नाही. त्याचे प्राण परत देईपर्यंत नाना प्रश्न विचारून त्यांचे मन जिंकून घेतले. कंटेस्टंट नंबर 2 त्यांचा विषय आयला मकर संक्रांती. मकर संक्रांती म्हणजे एक आमच्या बायलांचा एक सण आहे. आम्ही हळद कुंकू लावून गोड गोड देऊन आम्ही हा सण साजरा करतो. हळद कुंकूच्या निमित्ताने आम्ही एकामेकाच्या घरी जाऊन हळद कुंकू लावून आम्ही हा साजरा केला जातो. असा हा मकर संक्रांती आहे. कंटेस्टंट नंबर 13 तुमच्या मुखार तांकां विषय आयला दसरा. तुमकां नमस्कार करता. दसरो हो सण आमचो हिंदूचो व्हडलो खूब व्हडा दबाज्यान दबयता. कारण घटस्थापने पासून दसऱ्या पर्यंत घटस्थापने दिसा सकाळी उठून सगळे रोज पुसून रुजवण घालपाचें. रुजवण घालून देवीचे कळस पुजप असो. कळस पुजून जालो काय मागीर सदांच उठून देवीची आरती प्रसाद सगळे वाटून धूम धडाक्यान करपाचो. दसरो म्हणजे एक देवीचो व्हडलो प्रतीक. घरोन घरी देवी पुजपाच्यो, देवीची आरती प्रसाद सगळे व्यवस्थीत सामके एकदम करपाचे. आणि सगळे आमच्या बायलांनी दसरो सण म्हणजे वचून धबधब्यान मानपाचें. फुलजा सिमसीम हे मुद्दम नाव दवरला. हातून उगडटकच एनवेलोपान कांय प्रश्न आसात आणि ते सामान्य ज्ञानाचेर आधारीत आसात. प्रश्न 10 आसात. परीक्षका खातीर एक प्रश्नाक 1 मार्क. जाता तितलो बेगीन आन्सर करूं जाय, चड वेळ दिवचे ना. कुंकू कशापासून बनविला जातो? बरोबर. निळकंठ असे कोणत्या देवाला म्हणतात? निळकंठ असे कोणत्या देवाला म्हणतात? शंकराला. बरोबर. बेलाच्या एका पानाला किती पाने असतात? 3. बरोबर. गोव्यातील सुप्रसिद्ध गुलालोत्सव कुठे साजरा केला जातो? जांबावले. ज्ञानेश्वराने कोणत्या जनावराच्या मुखातून वेद गाऊन दाखविले? रेड्याच्या. बरोबर. जरा मोठ्याने उत्तर द्या. मंगल कार्यात कोणत्या देवाची पूजा सर्वप्रथम केली जाते? गणपतीची. आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन कोणता? 15. बरोबर. कला अकादमीमधील AC ऑडिटोरियमला कोणाचे नाव दिले आहे? 2001 साली भारतरत्न मिळविणारी गोव्यातील श्रेष्ठ गायिका कोण? बरोबर. तुम्हाला गाणं गायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. मुखडा फक्त. मराठी की हिंदी? निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग? अतिउत्तम. पुरे. नेक्स्ट. प्रथम भारतीय पोलीस अधिकारी IPS ऑफिसर कोण? पोलीस सेवेसाठी कोणता नंबर डायल करावा? 100. बरोबर. गोव्याच्या मुक्तीआधी गोव्यात कोणाची राजवट होती? बरोबर. 18 जून रोजी कोणत्या नेत्याने क्रांतिज्योत पेटविली? आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता?
रामाला वनवासाला पाठविणाऱ्या त्याच्या सावत्र आईचे नाव काय? अयोध्या. अयोध्या. चूक. एक शब्द द्या. गावची देवी याला आपण काय म्हणतो? गणपतीचे वाहन कोणते? पाख्या घागरीवर डॅश म्हण पूर्ण करा. गाणं कंप्लीट करायचंय. कुठलं पाहिजे, हिंदी की मराठी? मराठी. भरजरी ग पितांबर दिला पाडून द्रौपदीचा बंधू शोभे नारायण. गोव्याची राजधानी कोणती? पणजी. अगदी बरोबर. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? वटवृक्ष. अगदी बरोबर. भारताचा मुख्य व्यवसाय कोणता? खादी. चूक. गोव्यात किती तालुके आहेत? गोव्यात 12. बरोबर. मैं मेरी झांसी कभी नहीं दूंगी हे कोणाचे शब्द आहेत? राणी लक्ष्मीबाई. अगदी बरोबर. महाभारतात चक्रव्यूहाचा भेद कोणी केला? महाभारतात चक्रव्यूहाचा भेद. अभिमन्यू. बरोबर. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्याने कोणता रोग होऊ शकतो? डायबिटीस. होळीला कोणता विशेष गोड पदार्थ बनविला जातो? पुरणपोळी. भारतात स्त्रियांना शिकविणारी पहिली शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. गाणं कुठलं हवंय, हिंदी की मराठी? चंदा है तू मेरा सूरज है तू, हो मेरी आंखों का तारा है तू, क्या बात है. जीती हूँ मैं बस 10 तू प्रश्नाची मेरी. उत्तरं खूप चांगली दिली आहेत. आपण सहभागी झालेल्या स्पर्धेचे नाव काय? सौभाग्यवती ग्रहलक्ष्मी स्पर्धा. ताजमहाल कोठे आहे? आग्रा. परशुराम भूमी असे कोणत्या राज्याला संबोधले जाते? परशुराम गोवा असे कोणत्या राज्याला संबोधले जाते? गोवा. बरोबर. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? पहिली महिला इंदिरा गांधी. चूक. भारतरत्न प्राप्त झालेली भारतीय पहिली महिला कोण? भारतरत्न मदर टेरेसा. चूक. पणजी शहर कोणत्या नदीवर स्थित आहे? मांडवी. अगदी बरोबर. हिंदू धर्मात गायीला कोणाची उपमा दिली जाते? हिंदू धर्मात गायीला कोणाची उपमा दिली जाते? देवाच्या. चूक. नागपंचमीला गोव्यात कोणता गोड पदार्थ बनविला जातो? पायस. आणि जो- पातोळे पातळ. पहिली भारतीय मिस युनिव्हर्स कोण? ऐश्वर्या सुष्मिता सेन. बरोबर. गाणं कुठलं हवंय, मराठी की हिंदी? हिंदी. तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, तुम इतना जो मुस्कुरा, क्या गम है तुम छुपा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. भारताची राजधानी कोणती? पणजी. बरोबर. कल्पवृक्ष असे कोणत्या झाडाला म्हटले जाते? माडाला. बरोबर. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? दयानंद बांदोडकर. अगदी बरोबर. कळंगूट येथे कोणत्या दिवशी बाजार भरतो? बुधवारी. शनिवारी. एक कोणतं तरी शनिवारी. बरोबर. कौरवाच्या मामाचे नाव काय? कौरवांच्या मामाचे नाव काय? चपली मामा. तुम्ही नावं सांगू नका, उत्तरं देऊ नका. तंबाखू खाल्ल्याने कोणता भयंकर रोग होऊ शकतो? कर्करोग. बरोबर. संतांनी लिहिलेल्या भक्तिगीतांना काय म्हणतात? अभंग. मला दीनदुखी माणसात देव दिसतो हे उद्गार कोणाचे? मला दीन दुखी माणसात देव दिसतो हे उद्गार कोणाचे?
म्हण पूर्ण करा. हातच्या बांगड्यानं आजच्याची पकडी आजच्या बांगड्याला चूक. गाणं कुठलं म्हणणार आहे? मराठी. भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी अर्धवट राहिलेलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? लोकमान टिळकांनी. बरोबर. पांचाली असे कोणाला म्हटले जाते? द्रौपदीला. बरोबर. श्रावण महिन्यात सुवासिनी कोणत्या दिवशी पत्री पुजतात? रविवारी. बरोबर. स्वामी विवेकानंदाचे स्मारक कुठे आहे? सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या भारतीय पहाडी कन्येचे नाव काय? नाही. श्री ज्ञानेश्वराच्या बहिणीचे नाव काय होते? मुक्ताबाई. बरोबर. अरे संसार संसार या गीताची गीतकार कोण? म्हण पूर्ण करा. अडला हरी गाढवाचे अल्ला हरी धरी गाढवाचे पाय. अंतराळात पोचणारी पहिली भारतीय महिला कोण? कल्पना चावला. बरोबर. गाणं कुठला म्हणणार आहे? मराठी की हिंदी? मराठी. कुठे शोधिशी रामेश्वर कुठे शोधिसी काशी. मुकडा कंप्लीट करायचा आहे. मुकडा. कुठे शोधिसी काशी. भारतातील पवित्र मानली जाणारी नदी कोणती? गंगा. हिमालय पर्वत भारताच्या कुठल्या दिशेला आहे? पूर्व दिशेला. चूक. सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पश्चिमेला. बरोबर. छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्रीचे नाव काय? जिजाबाई. बरोबर. लग्नात कोणत्या फुलांच्या माळा महत्वाच्या असतात? ओळांच्या. बकुळी. बरोबर. गोव्यातील वस्तू संग्रहालय कुठे आहे? पणजीला. बरोबर. श्री गणेशाला प्रिय असलेली पत्री कोणती? बेल आणि चूक. करावे तसे भरावे. बरोबर. श्यामची आई पुस्तकाचे लेखक कोण? गाणं कुठलं म्हणणार आहे? चूक. मराठी. आज गोकुळात रंग खेळतो हरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके ज राजकृष्ण जा तुझ्या घरी. आपला रिझल्ट तयार होण्याच्या आधी जजेसना विनंती आहे की त्यांनी कंटेस्टंटला प्रश्न विचारून त्यांचं ज्ञान, सामान्य ज्ञान, त्यांची विद्वत्ता पारखून पाहावी. महाभारतातील आद्यगुरु कोणते? द्रोणाचार्य. श्रीकृष्ण. आद्यगुरु हे श्रीकृष्ण. महाभारतातून आपल्याला कुठली शिकवण मिळते? आपल्याला ते श्रीकृष्णाने आम्हाला चांगलीच बुद्धी दिलेली आहे. त्याच्यात कोणता उपदेश आपल्याला महाभारतातून दिलाय? श्रीकृष्णाचा मी एक वाक्य म्हणून दाखवते. अशोचानव शोषत्व प्रज्ञा वास्तव भाषसे गता असून गता अशुष्य नानु सोचिती पंडिता. हे अर्जुना, ज्यांचा शोक करू नये त्यांचा तो शोक करीत आहेस आणि वर पंडितांच्या पोकळ गोष्टी सांगतोस. जे खरे पंडित आहे ते जिवंत किंवा अमृत अशा कुणाचा शोक करीत नसतात. सर्वानुभानव सर्वस्व श्रद्धा भवती भारत श्रद्धो मयो पुरुषो या छेंद से एवं. हे पार्था, यज्ञ करून शेष राहिलेला प्रसाद हेच अमृत सेवन करणारे लोक सनातन ब्रह्मपद पावतात. यज्ञ न करणाऱ्याला मनुष्य लोक सुद्धा प्राप्त होत नाही. मग परलोकात उत्तम गती कोणाची? सांग अर्जुना सांग, असे कृष्ण म्हणतात. याचा आपल्या समाजावर कसा काय परिणाम होतोय? म्हणजे आपण या श्रीकृष्णाच्या वाक्यातून किंवा शब्दातून आपण पण बोध घेऊ शकतो की आपण पण कोणतीही गोष्ट करायला पुढे सरकावी, मागे राहू नये. त्याचा वाईट परिणाम असो किंवा चांगला परिणाम असो, आपण पुढे जात राहावं. नेक्स्ट कंटेस्टंट नंबर 7.
ज्याला जो देवाला मानतो आणि नास्तिक जो देवाला मानत नाही. एक चंद्रशेखर गोखलेंची चारोळे आहे. चंद्रशेखर गोखले, आपण देवळात जाऊन व्यवहार केल्यासारखे वागतो आणि 4 आणे 8 आणे टाकून नको नको ते मागतो. तुमच्यामध्ये देव कोण आहे? तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक आहात? तुम्ही देवाला मानतात की मानत नाही? देवाला मानतो. तुम्ही आस्तिक आहात म्हणजे तुमच्यामध्ये देव, हे मला तुमच्या शब्दाने देव म्हणजे काय हे सांगा. देव म्हणजे देव असा देवाचा नाही, देव हा माणसात आहे. माणसाबरोबर जर चांगलं वागलं तर देव आपोआप प्रसन्न होतो. माणसाचं जर वाईट करून जर देवाच्या पुढे पाया पडलं तर देव कधीच प्रसन्न होत नाही. कारण प्रत्येक माणसाच्या आत्म्यात देव आहे. माणूस कसा वागतो ते हा माणूस वाईट वागतो असं नाही, त्या माणसाच्या आत्म्यात देव असतो, म्हणजे त्या माणसामध्ये देव असतो. म्हणून माणसाबरोबर चांगलं वागलं पाहिजे, देव आपोआप प्रसन्न होतो. तुमचो प्रश्न असा, घरेलू अत्याचार जे बायलांचेर जाता हाचेर तुम्ही बायलांक कितें सांगूंक सोदता? बायलांनी कितें करचें? म्हणजे सोसून घेवचें की घरेल्यो अत्याचार जाता त्या बायलांनी सोसून घेवच्यो न्हू. कित्याक आयज बायलो बऱ्यो फुडें सरल्या. दादल्यापेक्षा पयलीं बायलो वयता आनी पुलिशेन कंप्लेन करता. दादल्या थंयच उरता. बायलो कितें करतात, थोड्यो बायलो आतां दादल्यांनी सुद्दां मारूंक ना सुद्दां जाल्यार आपली ब्लावजां बी हें करून पुलिशेन वयता आनी सांगता आमकां मारलें म्हणून अशें. आनी आमी कितें घरेल्यो अत्याचार आतां कितें आदी कितें करतालीं जाणट्यो बी खूब हें करताले, सासूमाय बी माय बी. आतां तशें ना. आतां सासूमाय आनी सून बरी वागता, समजून घेता एकामेकाक. आतां चडसो घरांत अत्याचार ना जायना बायलांचेर. बायलो आतां बऱ्यो सक्षम आसा. नंबर 14. तुमकां पॉलिटिक्सान आवड आसा? पॉलिटिक्सान ओके, सोंपो प्रश्न आसा. तुमकां जर इलेक्शन लडोवपाक संदी मेळ्ळी जाल्यार तुमी कंटेस्ट करतली? हय जाल्यार कित्याक आनी ना जाल्यार काय? सध्या तरी करूं शकना, कित्याक म्हाजे बाय धाकट्या. म्हाका भुरग्याचे भुरग्याक पयलीं वाडोवपाचें आसा, तेजे शिक्षणाचें पळोवपाचें आसा. जेन्ना ते मातशे 18 वर्साचे बी जातले आनी म्हाजे कडेन जेन्ना पयसो येतलो तेन्ना एक वेळ लडों शकता. लडल्यार बायलां खातीर पयलीं काडटले, बायलांक फुडें काडपाक. त्या बायलां सगळीं घरानूच आसतात. घरान रावन रावन ती फक्त घरेनूच रावतात. तशें नाका, कामूय करा, घर आपल्या भुरग्यांकूय वाडया, ही शिकवण तांकां फुडें दिवंक सोदता हांव. आनी कोण अशें चोरी बिरी म्हाका जाल्ली आवडना अशी, म्हणजे सगळें अशें बरें जाल्लें जाय अशें. आम्ही समाजसेवा म्हणतो की पूर्वीच्या संतांनी समाजसेवा म्हणजे गाडगेबाबांनी सगळे रस्ते स्वच्छ करत होता. तो साईबाबांतर तरी त्यांना काही इच्छाच नव्हती. आताचे जे समाजसेवक आहेत त्यांना तुम्ही तुमच्या शब्दात समाजसेवा म्हणजे काय आणि आताचे समाजसेवक काय करतात नक्की? समाजसेवा म्हणजे लोकसेवा पण होते, अडल्यांना मदत करणे आणि वृद्धाश्रम, अनाथाश्रम यांनासुद्धा मदत करणे ही सुद्धा समाजसेवाच असते. घर गाव स्वच्छ ठेवणे ही सुद्धा समाजसेवा, कारण त्यापासून रोगराई पसरत नाही. आणि लोकांची चांगली सेवा करणे हीच समाजसेवा आहे. तुका नृत्याची आवड आसा न्ही? येदो तुवें जो डान्स पळय केले पळय तितून तुवें जे हातवारे जे केले पळय ते कितें म्हणटात? म्हणजे खंयच्यो मुद्रा घेवन तुवें डान्स केले अशें, म्हणजे प्रत्येक हाताक तुवें पळय एक ग्रेस दिल्ली पळय न्ही ते पिंजरांचो. हय, ताका कसल्यो मुद्रा म्हणटात? आमी खंयचो जर डान्स जर पयलीं करतले जाल्यार आमी मुद्राचो वापर करूनच करता न्ही डान्स, तेन्ना ताका मुद्रा खंयच्यो मुद्रा म्हणटात? 2 मुद्रा आसा, खबर आसा न्ही? 2 प्रकार आहा मुद्राचे, ते खबर आसा? सांग. असंयुक्त मुद्रा आणि संयुक्त मुद्रा. आतां म्हाका एक सांगा, भारतात जे धर्मगुरू आसा तांचेर विश्वास दवरपाचे की ना? ना कित्याक? कारण ते सगळ्यांक फटयतात. भायल्यान फक्त शेणी लावन हे कशें बसता आनी भितर तेंचे दुसरे धंदे चालू आसता. म्हणून हांव तेंकां अजिबात मानिना. देव करा, आपण स्वता करा. सकाळी उठून तुम्ही तुमचे गणपती स्तोत्र, कितें तुमचे स्तोत्र आसा घरान ते वाचा.
सकाळी उठून दारात रांगोळी घाला, देवाची पूजा करा, स्वच्छ करा आणि तुम्ही तुमच्या देवाकडे घरानच बसला असेल मागात देव तुमका ऑटोमॅटिक दिता, सगळे व्यवस्थित चलयता. जजेसांचो रावंड हांगा सोंपिल्लो आसा न्हय आनी समाधानकारक उत्तराय तांकां मेळिल्ली आसात. रिजल्ट तांणी दिवं येता. तो मेरेन आमी कांय बक्षिसां वितरीत करतात. हांगा मागता अनुज बाब हांचे कडेन की तांणी वयर येवचें आनी बक्षिसां दिवची. आमी ज्यो कांय कॉम्पिटिशन्स घेतिल्ले आमी सॅलड मेकींग म्हणजे सॅलड करपाचें एक स्पर्धा आशिल्ली. तातूंत तिसरें बक्षीस फावो जालां कल्पना मोरजकर हांकां. कल्पनान मुखार येवचें बक्षीस घेवपाक. दुसरें बक्षीस फावो जाता स्मिता गांवकर हांकां आनी पयलें बक्षीस फावो जाता नम्रता कवळेकर हाका. नम्रता कवळेकर. रांगोळी कॉम्पिटिशनान अंजुशा हाका पयलें बक्षीस फावो जालां. हांवें नांव घेतलां. पयलें बक्षीस हांवें पयलें अनावन्स केलें. पयलें बक्षीस अंजुशा च्यारी रांगोळी कॉम्पिटिशनाक. गौरंगी गांवकर हाका दुसरें बक्षीस फावो जाल्लें. तिसरें बक्षीस फावो जाल्लें वंदिनी नायक हाका. वाती करपाचें आशिल्लें. वाती हातून तिसरें बक्षीस अंजुशा च्यारी हाका फावो जाल्लें. अंजुशा च्यारी. दुसरें गीता वराडकर हाका फावो जाल्लें. पयलें राजश्री नायक हाका. सगळे सामके श्वास रोखून आसात आनी एक आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या वाठारांतलीच ह्यो महिला आसात आनी जिखून येतली ती फुडल्या वर्सा ह्या स्पर्धेक हांगा येता आनी ती मागीर ताका क्रावनिंग करता किंवा ताचो भोवमान करता. ती आज आमच्या मदीं रेश्मा आसा. गेल्या वर्सा खूबच बरे तरेन तिणेय बी तयारी केल्ली आनी तिका हो भोवमान गृहलक्ष्मीचो फावो जाल्लो. तर पयलीं हांव अनावन्स करता रनर अप. फर्स्ट रनर अप नंबर 13 नंबर मुखार येवचो. हांव मागता आमचो अध्यक्ष ताका रनर अप ट्रॉफी तुमी प्रदान करता. दुसरी रनर अप जावन आसा नंबर 8 संस्थेचो सेक्रेटरी आणि फर्स्ट विनर ऑफ सौभाग्यवती गृहलक्ष्मी जाल्या ती म्हळ्यार नंबर 1. सगळ्यांनी तिका ताळयो दिवच्यो. खूप लेट झाला. आमचे सगळे गेस्ट गेल्या तरी असताना आमची रेश्मा अजून फ्रेश आसा तशी.